नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या पंचवटीतील तपोवन परिसरात असलेल्या 65 फुटी श्रीराम मूर्ती असलेल्या श्रीराम सृष्टी उद्यानात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना भाजपा तपोवन मंडल चिटणीस उज्ज्वला किशोर बेलसरे यांनी केली। मॅडम, तिथला महत्त्वाचा विषय 24 तास सुरक्षा रक्षक पाहिजे, सीसीटीव्ही पाहिजे। तिथं खूप त्रास होतो। 6 एकरचं आहे, कर्मचारी नसतात आणि MSID कमरा करायची होता, मी सांगितलं आम्ही आमच्या कंट्रोल रूम मध्ये करणार, काहीतरी नवीन तिथे करून व्यवस्था तिथे आहे। रोज आरती घेतात, परंतु सुरक्षा रक्षक 24 तास नेमा मॅडम आणि सीसीटीव्ही या ठिकाणी सुरक्षेची आणि देखभालीची तातडीची गरज असल्याचं निदर्शनास आणून दिलं। यानंतर आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः श्रीराम सृष्टी परिसराची पाहणी केली। या पाहणी दरम्यान लवकरच सीसीटीव्ही बसवून सुरक्षा रक्षक नेमण्याचं आश्वासन दिलं। या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक येतात। सायंकाळी श्रीरामाची आरती होते। मात्र अलीकडच्या काही घटनांनी परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं। काही दिवसांपूर्वी वैद्यकीय विद्यार्थिनीवर छेडछाड व मारहाणीचा प्रकार घडला, तेव्हा हे प्रकरण 9 न्यूज महाराष्ट्राने पुढे आणलं होतं। हे प्रकरणी आयुक्त खत्री यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यासोबत प्रभाग क्रमांक 3 मधील श्रीकृष्ण नगर, टकले नगर, क्षीरसागर कॉलनी, शिवकृपा नगर, शक्तीनगर, गोपाळ नगर अशा अनेक भागातील उद्यानांची दुरावस्था, वीज पुरवठा खंडित होणं, साफसफाईचा अभाव, सुरक्षा रक्षक नसणं इयत्ता 11वीची माहिती देखील देण्यात आली। यावेळी आयुक्त खत्री यांनी सर्व तक्रारींची नोंद घेत उद्यानांना सुस्थितीत आणण्यासाठी तातडीनं कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं। यावेळी निवेदन देताना भाजप तपोवन मंडल महिला चिटणीस उज्ज्वला किशोर बेलसरे यांच्यासह 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे, भाजपाचे पदाधिकारी नागेश चव्हाण, योगेश बर्वे, निशिकांत पागरे, दीपक बैरागी, भगवत कोठोळे, बैजनाथ महाराज, आरती बेलसरे आदी उपस्थित होते। तसेच महंत भक्ती चरणदास महाराज यांच्या उपस्थितीत अनेक महंतांनी व अधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामाची आरती केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।